आणि बीकेसी मध्ये सुरू असलेल्या सभेमध्ये मुख्यमंत्री बोलतायत, आपण जाऊयात थेट. निवडणुका पार पडल्यात, 3 टप्प्याचं मतदान पार पडलंय आणि 3 टप्प्याच्या मतदानानंतर मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, 2014 जर लाट असेल तर 2019 सुनामी आहे. या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस 56 पक्षाची युती, या आघाडीला या ठिकाणी आमची महायुती परास्त केल्याशिवाय राहणार नहीं. पर मैं मोदी जी इस समय आपको धन्यवाद देना चाहता हूं तमाम मुंबईकरों की ओर से, क्योंकि इस मुंबई ने दिल्ली में भी कांग्रेस एनसीपी का राज देखा, महाराष्ट्र में भी कांग्रेस एनसीपी का राज देखा, लेकिन इस मुंबई को उस समय कुछ भी नहीं मिला. लेकिन आपने मुंबई की समस्याओं को जिस तेजी के साथ हमें सारी परमिशंस दी, आज मुंबई बदल रही है. बंधू भगिनींनो, आज मुंबईमध्ये मेट्रो, ट्रान्स हार्बर लिंक, कोस्टल रोड, वर्सोवा बांद्रा सी लिंक, आपली सबअर्बन रेल्वे, मी मोदीजींचा आभार मानेन, पियुषजींचे आभार मानेन. आमच्या सबअर्बन रेल्वे करता पहिल्यांदा केंद्राच्या सरकारनं एक रकमी 65,000 कोटी रुपये दिले आणि या रेल्वेचं संपूर्ण चित्र या ठिकाणी बदलत आहे. नवी मुंबईचा एअरपोर्ट असेल, या ठिकाणी वॉटर ट्रान्सपोर्ट असेल, बीडीडी चाळ असेल, जुन्या इमारतींची दुरुस्ती असेल, धारावीचा प्रोजेक्ट असेल, एअरपोर्टचे स्लम असतील, आज या मुंबईमध्ये निर्णयानंतर निर्णय होत आहेत. आमच्या उद्धवजींनी घोषणा केली होती, मुंबईमध्ये 500 चौरस फुटाच्या आत जो आमचा मध्यमवर्गीय आणि गरीब राहतोय त्याला टॅक्स लागणार नाही, आणि या घोषणेची अंमलबजावणी देखील या मुंबईमध्ये आपण केली आहे. एवढंच नाही, आमच्या झोपडपट्टी धारकांना 2000 पर्यंत पात्र धरलं जात होतं. मोदीजींनी सांगितलं, प्रधानमंत्री आवास योजनेत प्रत्येक गरीबाला घर द्यायचं आहे, आणि या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारनं 2000 नाही तर 2011 पर्यंत प्रत्येक गरीबाला घर देण्याचा निर्णय केला आणि झोपडपट्टीतल्या प्रत्येक व्यक्तीला पात्र या ठिकाणी केलं. बंधू भगिनींनो, ही निवडणूक ही जशी विकासाची निवडणूक आहे, तशीच ही निवडणूक बंधू भगिनींनो राष्ट्रीय सुरक्षेची निवडणूक देखील आहे. या देशामध्ये मोदीजीने एक असं सरकार दिलं, जे सरकार चर्चा करत नाही, जे सरकार त्या ठिकाणी रणगाणं गात नाही, हे असं सरकार आहे. आमच्या देशावर कोणी बोट उचललं तर त्याच्यावर आघात करणारं सरकार आहे. आमच्या देशात कोणी घुसलं तर आमचं सरकार घुसून मारणारं सरकार आहे. होय, आम्हाला आमच्या सेनेचा अभिमान आहे. आमच्या सेनेनं या ठिकाणी ज्या प्रकारचं शौर्य दाखवलं, आणि ही सेना जाबाज सेना आहे. या सेनेमध्ये शौर्य नेहमीच होतं, पण भारताच्या राजकीय नेतृत्वामध्ये हिम्मत नव्हती. ती हिम्मत मोदीजींमध्ये होती, आणि म्हणून एक नवीन भारत आज तयार झालाय. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो, बंधु भगिनींनो, क्या कभी किसने सुना है सूर्य छिपता तिमिर भय से, क्या कभी सरिता रुकी है बांध से बन पर्वतों से, जो न रुकते मार्ग चलते चीर कर सब संकटों को.